आपण फायनली एक फोन घेतलेला आहे. कोणता घेतलेला आहे अनबॉक्सिंग करायच्या आधी मोबाईलचा स्पॉन्सर कोण आहे हे पण सांगतो तुम्हाला. सो दिस इज दी ब्रँड न्यू. हा फोन जर पडला मला त्याच टेन्शन आलं या फोनचं, माहितीये का. आयुष्यात भाई वेळ गेल्यावर रिग्रेट करण्यापेक्षा आता पाहिजे त्या गोष्टी करून घ्या, कारण हे दिवस परत येणार नाहीये, ही लाईफ परत येणार नाहीये. आयुष्य एकदाच भेटतं. मनसोक्त जगून घ्या. स्वतःची आई वडिलांची स्वप्न, स्वतःची हौस, आई वडिलांची हौस पूर्ण करा भाई. वा एकदम चुम्मा. सो जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. मे बी 1 महिन्यानंतर व्लॉग काढत असेल, म्हणजे आज मुहूर्त भेटला 1 महिन्यानंतर. काय तुम्हाला सांगू आता, हाय ते बरे. ते पण किती वाजता? रात्रीचे 12 वाजता. तशी दिवस उजाडलाय का काय असं झालंय. पण आता मग असेच घरी येऊन बसलो आणि दिवसभर मे बी व्लॉग काढायला पाहिजे होता मी, पण घरी येऊन व्लॉग काढतोय. आता काय सांगू तुम्हाला, चालायचंच. तुम्हाला कारण देऊन उपयोग नाही. भरपूर जण माझ्या नावाने बोंब फोडत असतील की बाबा ह्याच्या डेली व्लॉग करणारा महिन्यातून 1 व्लॉग टाकतोय म्हणजे विशेष आहे. पण ठीक आहे, थोड्या गडबडीत आहे. थोडस जरा भविष्यात येणाऱ्या काही चांगल्या गोष्टींसाठी सध्या आम्ही बिझी आहोत, कारण की येत्या काळात खूप काही नवीन आणायचा प्रयत्न चालू आहे आपला. मे बी मी पोस्ट पण केलती की लाईव्ह स्ट्रीमिंग करू का नको. त्याला पण भरपूर लोकांनी प्रतिसाद दिला की दादा तू कर, आम्ही आहे. पण त्याचा जो सेटअप वगैरे आहे त्याच्यासाठी बिग इन्व्हेस्टमेंट हवी. त्याची तयारी पण आहे आपली, पण हळूहळू आता लगेच एवढं घेण्यात अर्थ नाही. पण आपल्या गॅजेटमध्ये आपण काम नसतं, म्हणजे युजलेस खर्च करून आलेलो आहे ज्याचा आपल्याला काही उपयोग नाही. तसं उपयोग नाही म्हणजे उपयोग आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे माझा हा जो 11 आहे, जो की मी मे बी 2021 मध्ये घेतलेला, त्याचा फायनली कार्यक्रम झालेला आहे. 21 ते 22, 23, 24, 25 5 वर्ष मोबाईलने साथ दिली आपल्याला, आणि 5 वर्षानंतर आपल्या फोनचा कार्यक्रम झालेला आहे. त्याच्यामुळं माझं ह्या फोनवर आहे ना सगळं माझं बिझनेसचं देवाणघेवाण, म्हणजे बिझनेससाठी हा फोन यूज करत होतो मी. ते डायरेक्ट फोन बंद झाला, त्यामुळे माझे बिझनेस कॉन्टॅक्ट सगळे थांबलेले. 15 Pro जो आहे त्यात फक्त व्लॉग्स आणि पर्सनल कॉन्टॅक्ट आहे, बाकी सर्व ह्या फोनमध्ये होतं. फोन खराब झाल्यामुळं आपलं सगळं थांबलेलं होतं. त्यामुळं भरपूर दिवस झालं डोक्यात होतं नाही का एक फोन घ्यावा. त्याच्यामुळं आपण फायनली एक फोन घेतलेला आहे. कोणता घेतलेला आहे मे बी तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करत असाल तर तुम्हाला कालच कळलं असेल. ज्यांना माहित नसेल त्यांनी आता व्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला कळेलच आपण कोणता फोन घेतलेला आहे आणि त्याचा काय यूज असणार आहे आपल्याला, हे पण तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटपर्यंत सांगेल. व्हिडिओ कंटिन्यू पहा, शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. आणि सध्याला मी जे कन्सिस्टन्सी म्हणून शॉर्ट टाकतोय त्याला तुमचा भरपूर प्रतिसाद आहे. असाच लॉंग व्हिडिओला पण प्रतिसाद द्या, एवढीच इच्छा. सो जास्त वेळ न घालवता शॉर्ट मध्ये आपण उरकूया कोणता फोन घेतलेला आहे. आपण आपल्या नवीन फोनची अनबॉक्सिंग करूया. टेकवाले सगळे नाही का फोनची अनबॉक्सिंग करतात, काय ते मी तुम्हाला दाखवतो आपला फोन अनबॉक्स करून. सो चला. आणि अनबॉक्सिंग करायच्या आधी मोबाईलचा स्पॉन्सर कोण आहे हे पण सांगतो तुम्हाला. फोनला स्पॉन्सर केलेला आहे आपल्या शेटने. पूर्वतः फोनचा पेमेंट शेटने केलेला आहे, आपण फक्त घ्यायला गेलतो, हा विषय झालेला आहे. कारण की आता सध्या माझी कॅपॅसिटी इन द सेन्स माझं बजेट नाहीये नवीन फोन घ्यायचं. कॉज माझे जे इन्कम, माझे जे पैसे आहेत ते दुसऱ्या गोष्टीकडं खर्च होत आहेत, म्हणून हातभार म्हणून फोनचं पेमेंट त्यानेच केलेलं आहे. त्यामुळे काही विषय नाही, आपण फक्त वापरायचा. आता जास्त वेळ वाया न घालवता आपण फोनची अनबॉक्सिंग करूया. कोणता फोन आहे हे पण तुम्हाला आता व्लॉग मध्ये कळूनच जाईल. आणि कमेंट मध्ये मग लिहा कॉंग्रॅच्युलेशन्स. जे मी तुम्हाला पोस्टवर प्रश्न विचारला होता की बाबा स्ट्रीमिंग करायची का नाही, लाईव्ह स्ट्रीमिंग इन द सेन्स गेमिंग तर आलंच त्यात, पण लाईव्ह मी कॉज काय होतं आपल्याला कधी कधी व्लॉग काढता येत नाही ना, म्हणून मी एक फिक्स टायमिंग ठेवणार आहे रात्रीचा, की निदान 2 तास तरी लाईव्हला येणार. तिथं गेम खेळू किंवा मजा मस्ती करू, चॅट करू, गप्पा गोष्टी करू, पण करू काही करू.
सो त्याचं पण सेटअपचं माझं प्लॅन चालू आहे. त्याचं हळूहळू एक 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 गोष्ट घेत राहतोय मी. मे बी एवढ्यात त्याचं पण होईल. आणि आपलं व्लॉगिंग चॅनल तर सेपरेट राहीलच, पण लाईव्ह स्ट्रीमसाठी आपण सेपरेट चॅनल उघडणार आहे. कारण मला माझ्या व्लॉगच्या चॅनलवर ते लाईव्हचे स्टफ नको, त्याच्यासाठी आपण एक सेपरेट चॅनल उघडणार आहे. त्या चॅनलला मी असं एक्सपेक्ट करतोय की उघडल्या दुसऱ्या दिवशीच 1000 सबस्क्रायबर तरी झाले पाहिजेत, त्याशिवाय स्ट्रीम चालू करणार नाही. 1000 सबस्क्रायबर झाल्यावरच स्ट्रीम चालू करणार आहे. कॉज मला एवढी तर गॅरंटी आहे की तुम्ही 1000 सबस्क्रायबर, आता अंकिताचे दुसऱ्या दिवशीपर्यंत 1000 सबस्क्रायबर झाले म्हणल्यावर वैयक्तिक लाईव्हचा आहे म्हणल्यावर तुम्ही तर सुट्टीच द्यायचा नाही. त्याच्यामुळं मी असं एक्सपेक्ट करतोय की चॅनल ओपन केल्या मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपर्यंत किंवा त्याला आठवड्याभरात 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले की आपण लाईव्ह स्ट्रीम चालू करूया. सो दिस इज द ब्रँड न्यू सॅमसंग झेड फोल्ड घेतलेला आहे आपण. मला जास्त यूज नाही. फोन आहे ना इतका नाजूक आहे ना, इतका नाजूक हाताळायला लागतोय ना. आणि माझं खोटं नाही सांगत, दिवसाड माझे मोबाईल पडतात. आता हेच फोनचा हाल बघा मी काय केलं ते बघा, पुढून फुटलेला मागून फुटलेला, काय सांगू तुम्हाला. आणि जो 15 आहे ना ते पण 10 वेळा पडतोय. पण हा फोन जर पडला तर ह्याचा खर्च खरंच आपल्याला पेलवायचा नाही. त्यामुळे हा फोन इतका नाजूक हाताळायला लागणार आहे ना मला त्याचंच टेन्शन आलंय या फोनचं, माहितीये का, की बाबा मी कसा वापरेल हा फोन. पण ठीक आहे, हाऊस होती पूर्ण केली. आयुष्यात भाई वेळ गेल्यावर रिग्रेट करण्यापेक्षा आत्ता पाहिजे त्या गोष्टी करून घ्या, आत्ता पाहिजे तसं जगून घ्या. एकदा वेळ गेली ना की परत आपल्याला त्या गोष्टी करता येत नाही. मस्त एवढं पण नाही की बाबा पार कर्ज असतो, पण तुमची कॅपॅसिटी आहे ना, तुमची हाऊस आहे ना, करा ना भाई, करा, बिंदास करा. कारण हे दिवस परत येणार नाहीये, ही लाईफ परत येणार नाहीये. आयुष्य एकदाच भेटतं, मनसोक्त जगून घ्या. स्वतःची, आई वडिलांची स्वप्न, स्वतःची हाऊस, आई वडिलांची हाऊस पूर्ण करा भाई. बाकी लोक गेली तेल लावत, लोक काही म्हणतील, लोक आपलं घर चालवत नाही, आपल्यालाच आपलं घर चालवायला लागतं. त्याच्यामुळं लोक काय म्हणतील, कोण काय म्हणेल, वॉट एव्हर, इकडून ऐकायचं, इकडून सोडून द्यायचं. तुमच्या मनाला पडतंय बिंदास्त करा भाई. सो चला बोलवच्चन शुभशिवरकर. हा आहे ब्रँड न्यू गॅलेक्सी झेड फोल्ड आणि हा ऑलरेडी चेक करून आलेला आहे आपल्याला फक्त फोडायचं. मी मग अशी फोडलेला पण यूज फेस केला, पण खास व्लॉग साठी परत त्याला पॅक केलाय. मी काय सांगू, एवढे एफर्ट्स लावलेत कारण मला व्लॉग टाकला पाहिजे राव. व्लॉगच नाही आपल्याकडे, एक बी व्लॉग नाही, व्लॉग टाकलाच पाहिजे. सो दिस इज दी ब्रँड न्यू झेड फोल्ड, सॅमसंग झेड फोल्ड. सो हा आहे फोनचा बॉक्स. खाली पहिलं तर आपण हे काय ह्याच्यात हे बघून घेऊ. लाईट लाव अशी माझी इच्छा आहे, जरा उजेड होईल, बाकी काही विषय नाही. सो ह्याच्यात आपल्याला आलेले आहे एक टाईप सी पिन, C2C पिन आहे. ॲडॅप्टरचा तर विषय नाही, ॲडॅप्टर सेपरेट घ्यायचा आहे. मी काय घेतलाच नाही अजून, मे बी आता घ्यायला कवर घ्यायला गेलो ॲडॅप्टर गेलं. आणि बाकी तर युजर मॅन्युअल आहे, काय 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 तिथे घंटा आपण कधी वाचत नाही, कोणत्या भाषेत लिहिलं, इंग्लिशमध्ये लिहिलं आहे आणि वाचायचा आपला संबंधच येत नाही. बाकी हे सगळं पिन वगैरे आणि बाकी तर मोकळंच आहे, काहीच नाही आता ह्याच्यात, एवढंच आहे. याचा काही उपयोग नाही आपल्याला. आणि दिस इज द फोन ब्रँड न्यू. फोडायचा का मग, काय म्हणता गाईज, फोडायचा का? हे तर मोकळंच आहे. आणि दिस इज दी ब्रँड न्यू झेड फोल्ड. कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. पुढून मागून बघा बेज कलर आहे, बेजच म्हणतात आपल्या भाषेत, गोल्डन कलर आहे. बेज आणि टेज आपल्याला काही कळत नाही. हे पुढून अख्खा स्क्रीन, हे मागून हाफ स्क्रीन आणि इकडं डिस्प्ले, इकडं बॅक साईड. सो चला, कोरा फोन आहे भाई. मला आहे ना लय टेन्शन आले फोनचं, काय सांगू तुम्हाला. हा 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 वा 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 वा, एकदम चुम्मा म्हणजे चुम्मा फोन आहे एकदम. म्हणजे हा काय सांगू तुम्हाला, काय सांगू. म्हणजे ना हँडलिंगला आहे ना वा वा, म्हणजे रिचनेस फील येतं, रिचनेस फील. करायचं का स्टार्ट? मग मी स्टार्ट केलता, मी व्हिडिओसाठी परत स्विच ऑफ करून ठेवलेला आहे बाबा. करायला लागते पोटा पाण्यासाठी.
काय सांगू आता तुम्हाला, आहे ते आहे. करो स्टार्ट. सॅमसंग गॅलेक्सी अँड्रॉइड फोन. आणि खोटं नाही सांगत, माझ्या उभ्या जिंदगीत मी कधीच अँड्रॉइड फोन वापरला नाही. माझा पहिला फोन iPhone 6 होता. 6S XS 14 Pro 14 Pro Max 15 Pro अँड देन डायरेक्ट Z Fold. पहिल्यांदाच आयुष्यात सॅमसंगचा फोन घेतलेला आहे. हे बघू शकता तुम्ही, चालू झालेला आहे फोन. आणि हे काय काय आलेलं आहे ते आता मला शिकायला थोडा वेळ लागणार आहे फोनला. पण कसा वाटतोय गाईज कमेंट करून नक्की सांगा. ही झाली फ्रंट साईड, जरा ब्राईटनेस वाढवतो. ही झाली फ्रंट साईड. आणि हे ना बंधन चालू करताना मला लय भीती वाटते, काय सांगू तुम्हाला. ही झाली आपली बॅक साईड ही. आणि इकडं कॅमेरा 256 GB आहे, पण बाद झाला 256 GB सफिशियंट आहे. मला एक कलर खास करून लय आवडलेला म्हणून एक कलर घेतलेला आहे मी खास. 2-3 कलर ऑप्शन होते, पण त्यांना म्हणलं नाही मला हा कलर पाहिजे, सो त्यांनी हा कलर पाठवून दिला मला. एकदम हँडलिंगला आहे ना एकदम क्वालिटी फोन आहे, एकदम व्यवस्थित. हे बघू शकता तुम्ही, ही बॅक साईड फ्रंट साईड. आणि एकदम म्हणजे क्लॅरिटीला पण आहे ना बाप फोन आहे बाप. आता मला यूज करायला जरा हे, पण हे बघू शकता आता तुम्हाला दिसतंय नाही दिसतंय काय माहिती. आपला फक्त यूज करायचा आता हे फोन. ह्याला मेन म्हणजे कवर हवा आणि काय बोलतात त्याला स्क्रीन गार्ड हवं आहे बस, बाकी काही विषय नाही. मग फोन यूज करायला चालू, फक्त लय केअरफुली हँडलिंग करायला. असा हॅलो शुभशेवरकर बोलते सबको बोलते, हां केअरफुली हँडल करायचा फोन. आता घेतला एवढा मागाचा म्हणल्यावर आपल्याला सांभाळणं तर गरजेचंच आहे. आणि हा जेवढा महाग नाही ना तेवढा महाग मी ज्याच्यात शूट करतोय का तो मोबाईल आहे. 1.5 पेटी मोजलेली आहे त्या फोनला. तर पण ठीक आहे, वर्थ आहे आपल्यासाठी. आपण ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात क्लॅरिटी आणि क्वालिटी भरपूर मॅटर करतं. त्याच्यामुळे त्याच्यात कॉम्प्रोमाइज करून चालायचंच नाही. अजून एक अपग्रेड म्हणून Z Fold पण अपग्रेड केलेला आहे. आता PC वगैरे 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 भरपूर गोष्टी आहेत. तुम्ही म्हणजे ना तुम्ही म्हणताल भाऊने गॅप घेतला पण नादच पूर्ण केला. सो फोन कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून नक्कीच सांगा. व्लॉगचं मोटिव्ह एवढंच होतं की बाबा मी फोन घेतला तर फ्लेक्स करायला नको का, आता हवा करायला नको का तुमच्या पुढं. त्याच्यामुळं व्लॉग हवा फेवा म्हणजे अपडेट देणं गरजेचं आहे ना. तुम्ही म्हणताल भाऊ मोबाईल घेऊन आला आणि व्लॉग बी नाही काय सांगितलं बी नाही, असं आहे नाही. त्याच्यामुळे एक छोटासा व्लॉग म्हणून अनबॉक्सिंगची व्हिडिओ केली. सो कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब सगळं करून टाका. सो डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. भेटूया अजून एका कोणत्या तरी नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.